सांगतो दोन पुरावे. 5-4 मिनिटं पुढे जाऊ द्या, काय होतं, काय आबाळ पडणार आहे काय, असं तर पडत ना ते. पाहिली सोयाबीन मी तुमची, मेलो रे मेलो रे मेलो रेच करायली सोयाबीन ती. जाऊ द्या बरं, यायचं तुम्ही किती फुरसन डोक्यावर घेतात. लावंगाव मंगळवार धरीते, लावंगाव लावंगाव तुकाराम महाराजाची चुलती आहे का तू? लावंगाव मंगळवार धरीती, पांढरे बुधवार धरीती. एखाद्याच धरायला काय होतं, ह्या कडीची त्या कडीला एकाही बाईचा हात खाली नाही पाहिजे. नवरात्रात पूर्ण साबुदाणा खाती. हो, कोण सांगितले तुम्हाला उपास? कालच बोंबवलं कीर्तनात. या महाराष्ट्रातल्या पवित्र वारकरी संप्रदायातल्या बाईनं फक्त 3 उपास धरायचे. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष, नाही तर 2च उपास धरायचे. तुम्ही शोधा, या अष्टादश संतांनी 3 उपासाच्या व्यतिरिक्त जर कोणते उपास सांगितले असतील तर ज्यानं पुरावा द्याला त्याच्या चपला डोक्यावर घेऊन नाचतो. फक्त 3च उपास. कारण सांगू तुम्हाला, परवाला लग्न झाल्याच्या नंतर 1.5 महिन्याच्या आत नवरीची गर्भपिशवी काढावी लागली, गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. डॉक्टरने निकषांती सांगितले, जास्त उपास धरीत होती. बाकीचे उपास धरीताना एकादशी सोडून द्याता. एकादशी प्रत्येकानं धरायची. फार मोठी शक्ती द्या एकादशीची. त्याला पुन्हा कधी योग आलाच सांग. हे म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. हेवा सरळ चालणाऱ्याला सांगत असते, मुंग्या कधी बी रांग्यात चलत असतात. मुंग्याची रांग माहिती ना तुम्हाला? मुंग्या कधीच रांग तोडीत नाहीत. मुंगळे कोणीकडे, इकडे थुत्र, इकडे रुमाल, इकडे धोतर, इकडे पॅन्ट, इकडे कसा, इकडे दोंबडा. कशाला मुंगळ्याच्या नादी लागू मी? हे हिशोबात बसत तर नाहीत तर चलतीन का? त्याचं कारण सांगतो. मुंग्या सात्विक असल्या की मुंगळ्याचं मुंडकं दाबित्यात. तुम्ही याला टाळ्याच वाजवायले. ज्या घरची स्त्री बलशाली, लक्षात घ्या, ज्या घरची स्त्री बलशाली सदृढ, त्या घरी आलेला वारकरी उपाशी जातच नाही. आबा जात नाही, पंढरनाथ जात नाही. आणि ज्या घरची स्त्री मरीज, त्या घरचा माणूस वारकऱ्याला घरी नेतच नाही. बरोबर बरोबर बरोबर. हो, या 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 होतात कीर्तनाला. बरं झालं, बर तुमचं घर हाय. हो हो, या. तुला हाणायला पाहिजे सोंबळ्या. तुझी पप्याची माय उचकानी आहे ना, त्याच्यामुळे तुला घरी नेता येत नाही ना. मालकाचं वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नियम पाळा. चला, वास द्यावा पंढरीचा. इंद्राचं 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालेलं शुद्ध केलं चोखोबारायने. हे पुरावे मी खूप कीर्तनात सांगितले. चोखोबारायने अमृत शुद्ध केलं, इथपर्यंत पुरावा आहे. पण वाक्य नीट ऐका. इंद्राला ज्या वेळेला नारदाकडनं संदेश मिळाला, 124 यज्ञ केले इंद्रा, तरी अमृत शुद्ध नाही. 123च होते. 24वा यज्ञ करण्यासाठी जयंतीचं लग्न करावं लागतं. तो लग्नातच करता येत असतो तो यज्ञ. विशंती चत्वारो मखे शुद्ध भवा, असं शास्त्र आहे. ते सप्तपदी म्हणत असताना मंत्र म्हणायचो मी त्यावेळेला. ते मला पाठ होते ते मंत्र, अजूनही पाठ आहेत. माझ्या लग्नात मीच पुटपुटू लागलो. हो, म्हणलं एखादा ब्राह्मणाचा चुकला तर आपलं चुकू नये. हो, म्हणून टायमाला धोतर धोती बायको वेळेला जेवायला देती पद्धतशीर हुकिले नाही. हो, देवपाल म्हणलं तुम्ही म्हणा मी आपलं डबल हो द्या. काय होते तर लग्न तर एकदाचे, फक्त मंत्र डबल हो द्या. काय होते त्याला? जयंतीचं लग्न केलं, 124 यज्ञ झाले, अमृत नाही शुद्ध झाले. नारदांनी सांगितलं, मंगळवेढा नावाचं गाव आहे जम्बूद्वीपामध्ये, पंढरी क्षेत्र बाजूला. तिथं चोखोबा नावाचे संत राहतात. त्यांच्याकडे जा, अमृत शुद्ध होईल. इंद्रानं गुमास्ते पाठिले आणि गुमास्त्यांनी पत्ता घेतला. त्यावेळी चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. वेगात सांगतो, कर्नाटकमध्ये एका माणसाची वस्तू घेऊन गेलते.
मंगळवेढ्याच्या एका श्रीमंत माणसाची एक वस्तू होती, त्याची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली. त्यांनी सांगितलं चोखा. मी म्हणायलो चोख्या हो, चोखा हो. लोक काय म्हणत असतील त्या काळात. श्रीमंत माणसं ज्याच्याकडे पैसे कमी आहेत का त्याला राम्या, ए सुदाम्या, ए भावश्या, ए भाग्या, ए गोविंद्या असं म्हणणाऱ्याचे पोरं आता सुदाम्याच्या आणि भाग्याच्या आणि गोविंद्याच्या गाडीवर डरावर झाले. ज्याच्याकडे पैसे लय असल्यावर जिबा लांबल्या होत्या का, त्याचं चट कापराच्या वडीसारखं विस्तू न लावताच घरलं. कापराच्या वडीला विस्तू लागल्यावर ठाईची समाप्ती, नाही लागल्यावर तरी जागच्या जाग्या विघ्रतू. अशा काहीच्या संपत्त्याही घरल्या. नाही बोलायला पाहिजे, गरिबाचा अवमान नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे असं बोलत होते नालायक माणसं त्या काळात. चोखा जी मालक, आमच्या मुलीला हे घेऊन जाय. गुमास्त्यानं सांगितलं कर्नाटक प्रांतामध्ये चोखोबार आहेत. गेलं इंद्र तिथं ते मडके घेऊन. चोखोबारायला सांगितलं मी अमरपुरीचा राजा इंद्र आहे, हे आमरस शुद्ध करायचंय. चोखोबाराय म्हणले मला आज नाही करता येत, नंतर या. गेलं वापस. त्याच्यानंतर अजून एका राज्यात, मला त्याचा पुरावा सापडला नाही, मी ते ठिकाण पण सांगेल दुसऱ्या वेळेस कधी योग आला तर. भेटणं वाचायला हो कीर्तन सुधरू देणत ना. एकदा हिरव्या पेंट हिल लागल्या माणसाला मागचं दिसतच नाही काही, ते नारळ सुधरूच देईन माणसाला. माऊली लय हसू नका, तुम्ही काय तुकाराम महाराज चुलते का? कशा गोळ्या ऐकितात आम्हाला मी माहिती आहे तुमचं विधान. त्या प्रांतात इंद्र गेला. वा चोखोबारायांनी परत केलं, पंढरनाथ बाबा परत केलं, परत केलं. 5व्या चक्राला इंद्राची भेट झाली. चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबाराय भजन करत होते. लिंबाला लक्ष्मीचं अधिष्ठान प्राप्त झालं. लक्ष्मीचं अधिष्ठान कशा ते झाडात, तर लिंबात आहे. विष्णूचं अधिष्ठान पिंपळात आहे. वृक्षा माझी अश्वस्तू आळंदीतल्या मालकाचा पुरा आहे, पण लिंबात लक्ष्मीचं अधिष्ठान झालं. कारण षडवैरुण्य गरुडाच्या हातानं त्या लिंबाखाली ठुलते. याच लिंबावर अमृत घेऊन इंद्र बसला होता, म्हणून आयुर्वेदही लिंबाला मान्यता देते. आयुर्वेद आपल्याकडं आषाढ महिन्यामध्ये बऱ्यापैकी आजाराचं सावट असतं, म्हणून एका लक्ष्मी नावाच्या देवीला पाण्यात ताटात पाण्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यात लिंबाचा डाखळा जिकून खोडाय तिकून ठेवायचा, पानं वरी करायचे, देवीचं दर्शन करून यायचं, तिला अर्ध पाणी घालायचं आणि ते अर्ध पाणी घरी येऊन लेकरांनी प्यायचं. बऱ्यापैकी पोटाचे आजार नाहीसे होत असतात. लिंबामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान. पण मधल्या 20 वर्षाच्या काळात हलकटाईनं त्या देवीला लिंबाचा फांदा न नेण्यापेक्षा ढवळे लिंब घेऊन गेले आणि त्या देवीला लक्ष्मी देवी न म्हणता मरियाई नाव दिलं. मरियाई हे असे नाव देणारे का मरतीन भडवे तर मरू. संस्कृतीचं मात्र करणारी नालायक माणसं शिल्लक नाही राहायला पाहिजे. भ्रष्ट होत असती संस्कृती, भ्रष्ट. अशा चुकीचे निर्णय नाही करायला पाहिजे. फार आपल्याकडं वनस्पतीच्या बाबतीत फार नाविन्य. माझ्या तुकोबारांनी फारसं काही झाडांच्या बाबतीत बोलून गेलेत. नाही चुका करायला पाहिजे. चला, मंगळवेढ्याच्या अलीकडे, पंढरपुराच्या पलीकडे, चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड, तिथे भजन चालू. आणि इंद्र कंटाळून 5व्या चक्राला नारदाला सांगितलं आता शेवटची चक्कर झालं, ठीक तर ठीक, नाही तर चाललो. जा म्हणले, एकदा जा. लिंबावर बसले. 5 मिनिटं 2 मिनिटं चोखोबारायचं भजन ऐकलं. अमृताचा कलश उघडून पाहिला तर सुगंध येत होता. अमृत शुद्ध झालं. कालांतराने इंद्र सोमवारी आले. त्या दिवशी एकादश होती. सुरुवातीला सांगितलं सोमवारी एकादशी. त्या विमानात आले. एकांतात चोखोबारायला बाजूला घेतलं आणि सांगितलं महाराज, मी अमृताचा कलश घेऊन कर्नाटकमध्ये आलो, मी अमृताचा कलश घेऊन तेलंगणामध्ये आलो, मी अमृताचा कलश घेऊन अजून 2 राज्यात आलो, पण त्या 4 ठिकाणी तुम्ही अमृत शुद्ध केलं नाही. आणि मंगळवेढ्याला ज्या वेळेला मी आलो
पंढरपुराच्या तिथं मी आलो त्यावेळेला मी तुम्हाला बोललो सुद्धा नाही, नुसता वरी फांदीवर बसलो तर आमरस शुद्ध झालं. चोखोबरायच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडलं आणि इंद्राला सांगितलं आमरस शुद्ध करण्याची ताकद माझ्यात होती, पण पंढरपुरात असलं तर ती ताकद चलती. अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात विटेवरच्या मालकानं दिली, पण स्थान महात्मे जोपर्यंत मी पंढरपुरातल्या भूमीत थांबत नाही तोपर्यंत माझ्याच्यानं अमृत शुद्ध होत नाही. मग स्वर्गातल्या लोकांना जीव घालायची ताकद पंढरपुरात आहे. अमृत शुद्ध करून तिथली लोक आमराही जीवविती, अमर लोकांना जीव घालायची ताकद, अमृत शुद्ध करण्याची ताकद या पंढरपुरात आहे. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा आवास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासा. ए वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा, हो सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासा, ऐका, पूर्णविराम करू आपण. बैल किती महागाईची घ्या, पण आपला बांध आला की अवताखड पाहिजे. हो, दुसऱ्याच्या बांधात गेल्या हानीन रूम नेनते, आपल्या आपल्या वेळेत असलं पाहिजे. एका पवित्र माणसाच्या तोंडातून आईसाठी उद्गार चुकीचे पडले. पंढरी किती पवित्र आहे. सगळ्या संतांचे गाथे पाहिले तर पंढरी क्षेत्राच्या बाबतीत हजारो अभंग सापडतील, पण अभंग त्यावेळेला लिहिल्या गेले. अभंगानं दखल पुराणाची घेतली, मग अभंग लिहिले. आधी पुराण पाहिले बाबाजी आणि मग अभंग लिहिलेत. पुराण किती गोड बोलते पंढरीच्या बाबतीत पहा. एवढाच पुरावा एका 5-7 मिनिटात. सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा एका माऊलीच्या पोटी जन्माला आला. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या बाबतीत एक चुकीचा शब्द तोंडातून पडला. माय, ए माय, तुला सवतीच्या घरचे भांडे घासावं लागतील. तुला तुझ्या सवतीच्या घरचं दास्यत्व करावं लागेल. माय, तुला तुझ्या सवतीच्या घरची चाकरी करावी लागेल. माईला शाप द्याला. हो, माईला तळमळ होती त्याची. त्या मुलाला दुःख झालं तर शास्त्र मान्य करते, पुराण मान्य करते, वेद मान्य करते. पण आई बापाला इतक्या चटकपटक खरडतुरट नाही बोलायला पाहिजे. त्या मुलाचं नाव होतं अरुण. किती मोठा मुलगा. वारकरी संप्रदायानं सकाळच्या पहाटेच्या भजनात त्याची दखल घेतली. उठा उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णव जैन पूजा सामग्री घेऊन
प्रकाश झाला. उठा सूर्योदय प्रकाश झाला. तेजो दिवा करो या भास्कराया सदट किरणेषु जायते नाम. धरणिगृभे तेजोत्यानाम सप्रकाशो दिवाकरम. दिनपती भययनि सुधि छंदाना कालत्रय भय सकल सुदे. मर्मं भययनि जायन्ते प्रकाश भययन सुधिजो. निशपति भययनि व्याप्त सुधा दिवाकरं भय छंदेषु यत्सूत्रेषु भय जायं तृप्तं वस भय जायन्ते. तेजो भययन विलीन सुधाया तेजो भययन विलीन सुधाया तेजो भययन विलीन. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात. सूर्य म्हणतात सूर्य म्हणतात. आणि त्या सूर्याचा रथ हाकणारा अरुण नावाचा पुत्र गरुडाचा सख्खा भाऊ. एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय झाला नाही, उठा अरुणोदय प्रकाश झाला. काय दयाळू संप्रदाय हो, काय नाविन्य संप्रदाय. हा संप्रदाय पानछट माणसाला डोक्यावर घेत नाही. म्हणून पानछटायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पानछटायला डोक्यावर घेऊन अर्थमोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील. दोघाची पतन सारिखेची. तुम्हाला एक सांगू का, खंडीभर एरंड घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा. खंडीभर एरंड डोक्यावर पेंडी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा. कारण सांगू, चोट्ट भेटल्यावर एरंडानं हाणलं तर एरंड फुटून जात. भूक लागल्यावर एरंड चरकात घातलं तर रस निघालं. घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोकंडीवर पडला. काय कामाची ती एरंड. चोट्ट भेटलं तरी एका ऊसात चोट्ट दुमत किलो ऊसानं. निबरडक पेऱ्याचा ऊस असा आणि मायासारख्या निबरडक माणसा पुढे चोट्ट यावा. एका चपक्यात तर खाली पाडीन. आता गुडघ शहाणपणा करायलो त्या अपघातापासून. ऊस तस्करो कृती युक्षुदंडाती जायते. एक दुसरं कारण सांगायचे. मध्वाचार्यांचा संवाद आहे. मध्वाचार्य म्हणायचे, येती वार्धक्यम दशा जायते युक्षुदंडा. म्हातारपण झालं, नीट चालता येत नसेल तर ऊस सापडायनं काठी धरूनच चालणं. तस्करम कृती जायते. निबरडक माणूस आहे, खांद्यावर ऊस आहे, अन्न पाठाडात त्याच्या चोट्ट येते. आणि भूक लागल्यावर खायनं सुंबळ्या, खायनं एरंड कशी खाता येते. म्हणून उसायला डोसक्यावर घ्या ना. नका एरंड डोसक्यावर घेऊन फिरू. याला मी टाळ्याच वाजवायले. विठाला 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 विठला 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 विठला. आईला शाप दिला आणि खरंच तसं झालं. त्या शापातून मुक्त गरुडाने केलं. ते अमृत आणलं. कथा प्रसंग मोठा आहे. मला फक्त पंढरीची ताकद सांगायची. गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं, अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं आईचा शब्द चुकला होता. तिनं एक काम चुकीचं केलं. कारण वडिलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकडं, नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता. म्हणून अर्धावट शरीराचा पुत्र जन्माला आला. आईने केलेल्या चुकीमुळे मला पाय आणि पंख कमी झाले. म्हणून आईला शाप दिलता. द्यायला नव्हता पाहिजे पण दिलता, गेला शब्द. शास्त्र पुराण वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आलं आपण चूक केली. या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी अरुणानं काय काय केलं नसावं. तर्पणो भय जायते लुप्त पिंडरा तर्पणम रक्तचंदनम समर्पयामी अरक्तपुष्पम समर्पयामी अंगुष्टादि स्नान भय. तर्पण विधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर. नेपाळ नावाच्या नाही, चुकून बोललो, नेपाळमध्ये गंडकी आहे.
तेही चुकून बोललो. वंग देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग नावाचा देश आहे. इचका मोबाईलवर इचका सापडल. वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग देशाचा राजा या भारत देशातला मानवी सिंह होता. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. आणि या पवित्र गंगेच्या तीरावर कर्णाला एक शाप होता. तसे 6 शाप होते. त्याच्यापैकी एक शाप होता. त्या शापाचं म्हणजे हे ज्याला आपण इकडे नाशिकला नारायण नागबळी करतात ना, पितृदोषा. दोषा भय स्वदेशो पितृदोषा सर्वस्थितो भय व्याप्ती नाम हिन्मखास क्षत्रियम कुलाति भूषदो कर्ण नाम नेती जायते. पितृदोषाचं एक प्रकरण होतं. त्या प्रकरणाकरता कर्णाला एक अडचण होती. म्हणून आमचे लोक सांगतात, ऐका बरं का, आता तुमचं लग्न जमत नसेल, शास्त्र आहे बरं का, त्याला हे चुकीचं नाही. फक्त ज्याला कळतंय त्याला शास्त्र म्हणायचं. ज्याला कळत नाही त्यानं भारा डोक्यावर बांधून घ्यायचाच नाही. का बैलावरी शास्त्र. बैलाच्या अंगावर किती जरी पोथ्या बांधल्या तर त्याला पोथ्या कळतात का? नाही 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 नाही. पिणाऱ्याला किती पांढरे कपडे घाला, दुसऱ्या दिवशी काळे पट. मालकाचं वाक्य आळंदीतल्या, फक्त पाठकारण करी.